बरेच दिवस झाले. खूप कामं अशी पेंडिंग पडले. त्यातले आज म्हटलं 2-3 कामं तर पूर्ण करायचं. पहिलं पेंडिंग पडलेलं काम म्हणजे बरेच दिवस झाले टोमॅटो केचप संपलेला आहे, चिंचेची चटणी संपलेली. तर ते दोन्ही मी कुकरला लावून एक शिट्टी देऊन शिजवून घेतलेलं आहे. माझ्यासाठी नाश्त्याला तिखट ओट्स केले, लेकासाठी मिल्की ओट्स शिजायला ठेवलेले आहेत. आतून उठून बाळ आमचं बाहेर झोपलेलं आहे. खूप उठवायचा प्रयत्न केला, पण उठेना झालेलं आहे. म्हणून म्हटलं झोपू दे, आपण आपलं काम करूया. त्याची मिल्की ओट्ससुद्धा शिजलेले आहेत आणि तिसरं पेंडिंग पडलेलं काम म्हणजे पायातले पैंजण खूप खराब झालेले आहेत. अगदी खोटे असल्यासारखे दिसतात. म्हणून म्हटलं आज स्वच्छ करूया ते. तर इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा विम लिक्विड टाकलं आणि हे पैंजण त्याच्यात टाकून मस्त असं 5 ते 7 मिनिटं पाण्याला उकळी आणलेली आहे. आता ते पाण्यातून काढले आणि आणि आपला दात घासायचा खराब झालेला जो ब्रश असतो, त्या ब्रशने अशा पद्धतीने दोन्ही साइडने घासून घेतले, तर ते पैंजण स्वच्छ निघतात. पॉलिश करण्याची काहीच गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने पैंजण घरी कोण-कोण स्वच्छ करतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा एक पैंजण स्वच्छ झालेलं आहे, दुसरं आपलं स्वच्छ करायचं आहे. दोन्हीतला फरक तुम्हाला जाणवला असेल, तर दोन्ही पैंजण अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत.